शिवाजी कर्डिले आघाडीवर, बाळासाहेब थोरात काँग्रेसमध्ये संगमनेरमध्ये अजूनही पिछाडीवर आहेत। 7000 मतांनी बाळासाहेब थोरात पिछाडीवर। तर काँग्रेसचे बडे नेते राज्यातील मोठं नाव बाळासाहेब थोरात हे सध्या पिछाडीवर आहेत। संगमनेरमधून तब्बल मोठ्या फरकाने ते पिछाडीवर आहेत। भाजपा 2019 मध्ये 105 आमदारांच्याही पुढे होती। मोदी आणि फडणवीसांचा महाराष्ट्रामध्ये करिश्मा चाललेला पाहायला मिळत आहे। 2014 पासून सलग तिसऱ्यांदा भाजप 100च्या पुढे। 109चा आकडा भाजपनं या ठिकाणी गाठलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेल्या झंझावाती सभा, घेतलेले निर्णय याचा देखील हा करिश्मा पाहायला मिळतोय आणि भाजप 109 जागांवर पोहोचली आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बसलेला मोठा झटका आणि त्यानंतर भाजपनं आणलेल्या योजना, त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठीच्या योजना असेल, भावांतर योजना असेल, या सर्व योजनांचा फायदा कुठेतरी भाजपला होताना दिसतोय। कारण भाजप तब्बल 109 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर कर्जतमधून महेंद्र थोरवे 5व्या फेरी अखेरीस आघाडीवर, विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीमधून पिछाडीवर। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीमधून पिछाडीवर। तर काँग्रेसचे दिग्गज नेते सध्या पिछाडीवर आहेत। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर लातूर शहरमधून अमित देशमुख सुद्धा पिछाडीवर पाहायला मिळतात। तर भाजपा 2019 मधील 105 आमदारांच्या पुढे होती। मोदी आणि फडणवीसांचा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा करिश्मा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे कोपरी 5 पखाडीमधून आघाडीवर आहेत। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार आघाडीवर। तर कोपरी 5 पखाडीमधून एकनाथ शिंदे 14,000 मतांनी आघाडीवर आहेत। 14,180 मतांनी सध्या एकनाथ शिंदे पुढे आहेत आणि या ठिकाणी केदार दिघे मोठ्या पिछाडीवर आहेत। आणि महायुतीने 200चा आकडा देखील पार केलेला आहे। या ठिकाणी महायुती 204 जागांवर आघाडीवर। महाविकास आघाडीचा पुरता धुवा या ठिकाणी उडालेला दिसतो। महाविकास आघाडी अवघ्या 47 जागांवर आघाडीवर। तर एकनाथ शिंदे कोपरी 5 पखाडीमधून 14,180 मतांनी पुढे गेलेले आहेत। एकनाथ शिंदे हे आता केदार दिघे यांना मोठ्या परखानं पिछाडीवर सोडताना दिसत आहे। भाजप 111 जागांवर आघाडीवर, शिंदेची शिवसेना 58 जागांवर आघाडीवर।